मगाशी बंगल्यात गेलो ना त्यावेळेस थोडीशी चक्कर आली, पण आता काहीच आठवत नाहीये. अरे तू नक्की वळूनच ना? हो तेवढं आठवतंय, पण तुम्ही सगळे कोण आहात? रोज कंपाऊंड वरून उडी मारून आत शिरला. मग त्याने सगळीकडे पाहिलं, कुणीच नाही, सगळे गार झोपलेत. मग पुढे बोल ना. काय? अरे बोलायचं आपल्या चोराच्या पुढे बोल ना. हा, मग चोर चोरी करायला जाणार इतक्यात वरुणीच्या अंगावरती झडप घातली. अई शपथ, काय डेअरिंग आहे रे. काय डायलिंग काय, मी सुद्धा करू शकलो असतो. तू गप्प बसले, तू पुढे बोल. मग तो चोर ओरडायला लागला. त्याचा आवाज ऐकून नीना चितू दोघेही बाळाले, ते पण ओरडायला लागले. का? अरे त्यांना वाटलं की चोराने पकडले वरुणला. मग या दोघांचा आरडाओरडा ऐकून आपला जेम्स बॉन्ड वांग्या तिकडे धावत आला. आणि काय वांग्याच तो अक्कल त्याची गुडघ्यात. त्याने चोराला दिला सोडून आणि वरुणला पकडत बोंबलत सुटला, चोर चोर. मग चोर पळून गेला? नाही, थांबलेला वांगे कसं ओरडते ते बघत. मॅक्सअप जरा गप्प बस. मला एक सांग अमेय, हे सगळं तुला कळलं कसं? कळलं कसं काय? अरे मी बघतो ना सगळं आमच्या घराच्या खिडकीतून. पुन्हा असं काही बघितलंस तर पहिलं मला फोन करून कळव. मूर्खा, त्या वरुणच्या आधी मी नसतं का पकडलं त्या चोराला? आणि मी शितू, आठवला? हो, हा निनाद, हा चिनू, ही मंजू आणि तो शितू. अरे हे सगळं आम्हीच सांगितलं आता तुला. अरे पण तेवढंच आठवतंय मला. वरुण दादा, तू काही घाबरू नकोस, माझ्याकडे एक आयडिया आहे. पुरे झाल्या तुमच्या आयडिया, तुमच्यामुळेच हे सगळं झालंय. तू थांब रे निनाद. हा, तू बोल. मंजू, तुला आठवते आपण आज दगड फेकलेला? हो, त्याचा बॉल झाला आणि बॉल पुन्हा फेकल्यावर त्याचा फुटबॉल झाला आणि फुटबॉल पुन्हा फेकल्यावर त्याचा दगड झाला. Yes! म्हणजे वरुण दादा जर दोनदा आत जाऊन परत आला ना तर तो पुन्हा पहिल्यासारखा होईल. काय चाललंय यांचं? वरुण दादा आता फक्त एकदाच आत जायचं आणि बाहेर यायचं की वरुण दादा पुन्हा पहिल्यासारखा. हा कोण आहे नवा वरुण? म्हणजे मी पुन्हा पहिल्यासारखा दिसायला लागलो? नाही रे वरुण दादा, तू अजून पूर्वीसारखाच दिसतोय. म्हणजे आत्ताच्या पूर्वीसारखा. म्हणजे मला नीट सांगताच येत नाहीये. वरुण दादा तू पुन्हा एकदा आत जाऊन येतोस? पुरे झालं चिनू. तुम्हाला काय वाटलं हा कसला तरी खेळ चालू आहे? मला वाटतं आता आपण सगळ्यांनीच बदलत जाऊया. बदलायचं असेल तर एकत्रच बदलूया. काय बरं म्हणजे आपला वरुण दादा कधीच पूर्वीसारखा होऊ शकणार नाही. या बंगल्यामुळे बदलला आपला वरुण. हा वाईट आहे बंगला. माणसं बदलणारा. बापरे. मला सांग अमेय, तू मला त्या चोराचं वर्णन सांगू शकशील? कशासाठी? सांग म्हटलं ना की सांगायचं. सॉरी काय वर्णन सांग. त्या चोराचे कपडे कसे होते? चोराचे काय? नाही, म्हणजे तर असं काळे काळे कपडे घातले होते. अच्छा. त्याचा चेहरा कसा होता? बघा, म्हणजे इथे असं काळकाळ होतं, इथे असं काळकाळ होतं आणि इथे असं काळ काळ होतं. बरोबर. हो, काय म्हणायचंय काय तुला? तो चोर वेस्ट इंडिजचा होता? हो. हो. नाही, तसं मला काही कळलं नाही, कारण त्याने ना तोंडाभोवती काळं कापड गुंडाळलं होतं. झंप्या. आता तुला काय झालं? मला काही झालं नाही, पण झंप्या वरुण बदलला. काय? वरुण बदलला? हो. अरे आधीचा वरुण आत्ताचा नाहीये आणि आत्ताचा वरुण आहे ना तो आपला वरुण नाहीये. आधीचा वरुण आत्ताचा नाहीये आणि आत्ताचा आहे तो आपला नाहीये. म्हणजे वरुण बदललाय. वरुण बदलला? शी, जाऊ दे ना, मी तुम्हाला
दाखवते चला 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 ना. काय बडबड ते काय कळतच नाही. चला मला हेच कळत नाहीये, आपण वरून दादाला असं लपून छुपून का नेतोय? म्हणजे काय बघितलं तर वाट लागेल ना. आणखीन काय वाट लागायची आहे? तू गप्प कर जरा. अरे उलट आपण लपून छुपून गेलो तर लोकांना संशय वाटेल. त्यापेक्षा आपण अरे पण वरून दादा बदललाय, त्याला कोण ओळखतंय? अरे हा रे, हे तर आपल्या लक्षातच नाही आलं. आपल्या नाही तुझ्या. पुरे एवढ्या काही टोचून बोलायची गरज नाहीये. आणि शितू आता तुझं सुद्धा रडगाणं पुरे कर. शितू आता बास रडणं हा. काय विनोद? कसं आहेस? हो बरं आहे. हा कोण? तुमचा नवा मित्र वाटतं. हो. हा कशाला आला इथे तडमडायला? नवा मित्र की जुना मित्र? मी ऐकलंय ते खरं आहे ना? हो. पण प्लीज झंपाय कोणाला सांगू नकोस. राम रक्षा, मारुती स्तोत्र. राम रक्षा, नाही नाही मारुती स्तोत्र. राम रक्षा. काय चाललंय? श्री राम रक्षा. श्री राम रक्षा. अजिबात आवाज नको. माझ्या बरोबर चला. झंप्यात जाऊ दे ना प्लीज. तुला मी चांगली वाटत आहे. काय बोलला हा? घाईची आली. अख्खा बंगला बुडाला ना तरी सुद्धा मी तुम्हाला जायला देणार नाही. झंप्या, इथे दिवसा सुद्धा कोणी येत नाही आणि तू आम्हाला रात्रीचं घेऊन आलायस. आणि आता ते बदललं होतं ते तुला माहिती आहे ना? वरुणला बघितलंयस ना तू? किती पेदरू आहात रे तुम्ही. तुमच्यापेक्षा ते मंजू चिनू बरे. त्यांनाच घेऊन आलो असतो. त्यांनाच आणायला पाहिजे होतं. काय बोलला हा? जातो ना प्लीज. तुम्ही गेलात तर बघा. प्लीज रे, माझ्या बाबांना मला डॉक्टर करायचंय. बंगल्यात गेल्यावर कावळा बेडूक झालो तर, आणि कावळ्या बेडकांना कोणी डॉक्टर करतं का? झालं लढून. आता माझं ऐका. वरून बदलल्यापासून मी या बंगल्यावरती नीट नजर ठेवली. रात्री या बंगल्यात थोडासा उजेड असतो. भूताचं. गप्पा बस. भूत म्हणजे काय, मेणबत्ती आहे? अरे पण भूताने लावली असेल ना मेणबत्ती. तुम्ही जा 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 जा. पण एक लक्षात ठेवा, बंगल्याच्या बाहेर एक चिंचेचं झाड आहे. बंगल्यात नाही पण बाहेर. त्याच्यावरती नक्कीच भूत असतात. झंप्या, तू पण ये ना आमच्या बरोबर प्लीज. मी येईन पण तुम्ही आधी आतमध्ये चला.
हा तो वरून आहे. या. कोणाचं घर आहे हे? ते जाऊ दे, पण वरुण तो झोपलाय का बाजूच्या खोलीत? ए स्पृहा, आज रात्री आम्ही इथे थांबलो तर चालेल ना? चालेल रे, पण घरी काय सांगितलंयस? सांगितलंय मी आणि वरुण मित्राकडे अभ्यासाला चाललोय. आजचं ठीक आहे, पण उद्याचं काय? अगं उद्याचं आपण नंतर बघूया ना. हा. पण आता कोणी येत नाहीये ना इथे? नाही ग, हे ना अमेयाच्या मावशीचं घर आहे. ती असते दिल्लीला आणि चावी असते अमेयाकडे. म्हणजे अमेयाने गुपचूप. हो गुपचूप. आता सगळीकडे बोंबलत फिरू नकोस. आणि मंजूचिनो कुठे आहेत रे? त्यांना दिलंय धाडून घरी. हे बरं केलं सा, नाहीतर काय, तुझ्यापेक्षा ते परवडले. मीरा पुरे रे, किती बोलशील तिला? स्पृहा वरून झोपलाय शेजारच्या खोलीत. स्पृहा झंप्या. काय झालं झंप्याला? झंप्या सुद्धा बदलला. काय? अरे पण आहे कुठे तो? तो बंगल्याच्या बाहेर उभा आहे. तिथे यायला घाबरतोय. आपल्या सगळ्यांना त्याने तिथं बोलवलंय. चल जाऊया. चल. अगं पण वरून त्याला राहू दे ना इथेच. नको, त्याला सुद्धा घेऊया सोबत. बरं चल. चल. थांब स्पृहा, आपल्याला एक महत्वाचं काम करायचं. काय? अरे हे काय, चिंतन अमेय स्पृहा वगैरे गेले कुठे सगळे? अरे पण झंप्या कुठे ते बघ आधी. अरे ए, दिसत तर नाहीये कुठे. ए नीना, आपण जाऊया रे. माझं ऐक. गप्प बस ना. आपण सुद्धा बदललो तर. बदललो. हे बघ, पण हे सगळं काय वरुण, कसं वाटतंय? नाही, दुसऱ्यांना बांधून ठेवायला मज्जा वाटत असेल ना? नाही. मस्त पंचिंग बॅग तयार झाली. पुढ्या. नाही, नको. मग सांग झंप्या कुठे आहे? आणि तू कोण? मी वरुण. नाही नको. माझं नाव राजू. आणि मला नाही माहित झंप्या कुठे आहे. आम्हीच वरुणला बांधून ठेवलंय. आम्ही म्हणजे मी आणि पक्के दादाने. ती दोन छोटी पोरं आहेत ना, ती मगाशी पण आली होती. हा, तिने आतमध्ये दगड फेकली, मी पण बाहेर बॉल फेकला. त्यांना वाटतं भूत बनलाच आहे. आतमध्ये गेलं की बदलायला होतं. ही पोरं तर मला पकडायला आली नाही. ती टापण्या आतमध्ये येतोय. हा, थोडी काम कर, याचे कपडे घालून तू घाल. अरे पण कशाला काय, माझ्या डोक्यात पुस्तक कळलं ना. याचे कपडे घालून तू घालतस तर त्या बाहेरच्या याच्या मित्रांना वाटेल की वरून बदल. हा कळलं ना. आज रात्री तुमच्या घरात घुसून सगळा माल आणि त्यांनी आपल्या वरुण दादाला सुद्धा पकडलंय आणि दुसऱ्या मुलाला बाहेर पाठवलंय. आता झंप्या आपल्या वरुण दादाला सोडवायला
आणि तो सुद्धा बदललाय ना आता. नाही ग, त्याला सुद्धा पकडून ठेवलंय त्यांनी. त्यांनी म्हणजे कोणी? काय रे गप्पा का बसला? आता दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. कळलं? आता दाखवतो. आम्ही घेऊन जाणार. हलू नकोस, गोळी झाडेन. राणे शिंदे पकडा याला. अरे हो रे बाबा. अगं ते कुठे सोडवते, आधी ही दोरी सोडव. अरे तो दुसरा कुठे आहे? हा, त्याला मी बाहेर बांधून ठेवलंय. अरे पण इथे तर हे दोघे जण दिसत आहेत. इन्स्पेक्टर काका, हे दोघे आमचे मित्र आहेत. त्या राजूला मी बाहेर बांधून ठेवलंय. अच्छा. राणे, हवालदार, त्या राजूला जरा बघा कुठे बांधून ठेवलं ते. लवकर ना पण. एवढी काय घाई आहे पण तुला? अगं खायची आहे. अरे आता तू कुठे पळतोस? अहो, कुठे काय इतका बांधून ठेवलं होतं, कुठे राहायला पण नाही दिलं. म्हणजे बापरे, काय डेंजर होता ना तो पक्या दादा. मला वाटलं होतं थोडीशी फायटिंग करून आपण वरुणला सोडून आणेल. मग आता कळलं ना खरं काय असतं ते. हा हो. हा, सिनेमातल्या गोष्टी असतात ना त्या सगळ्याच खऱ्या नसतात बरं का मुलांनो. ऐका, सिनेमातल्या गोष्टी सिनेमातच बऱ्या. आणि समजा इथे एकापेक्षा अधिक गुंड असते तर, आणि त्यांच्याकडे चाकू, सुरे, पिस्तूल असती तर ते केवढंच पडलं असं तुम्हाला. तेव्हा असलं धाडस पुन्हा कधीही करू नका. जर असं काही घडलं तर तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला तुमच्यासारख्या बहादर मुलांना नेहमीच मदत करू. चला आता हा बंगला आम्हाला ताब्यात घ्यायचा आहे. मूळ मालकाला कळवायचं आहे, पंचनामा करायचा आहे. अशी बरीच कामं आहेत. तेव्हा तुम्ही आता चला. काय करतोस?